नमस्कार मंडळी, शुभ दुपारचा 1 वाजला आहे। काल आपण गेलेलो प्रचितगड किल्ल्यावरती आणि आज रविवार 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस। तर आता वनगेवाडीमध्ये मी चाललो आहे। आज ॲक्च्युली मी लवकर आलो कारण महाशिवरात्रीनिमित्त गावात पण कार्यक्रम असतो। तर आत्ता जरा महादेवांच्या पाया पडून येऊया, आरतीला सुरुवात झाली आहे। तर चला पटापट निघूया। आणि आज आपल्या हनुमान मंदिराला स्लॅब पण पडतो आहे, तर जाता स्लॅब पण बघू आणि मग मंदिरात जाऊ। चला, गडावरून येताना ॲक्च्युली उशीर झाला, तरी पण मी लवकर निघालो। अजून 1-2 जण माझ्यासोबत होते, त्यामुळे लवकर निघालो आणि गावात आलो। नाहीतर आत्ता 12:30 वगैरे वरून सर्वजण गड उतरायला सुरुवात केली असेल। प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक 7 छान रीतीने पार पडली आणि आता जरा गावची पण कामं उरकूया। अर्धा स्लॅब झाला आहे, बाकी अर्धा बाकी आहे। म्हणजे आता दुपारचा 1:10 झालेत, मला वाटतं 2 वाजेपर्यंत पूर्ण स्लॅब होईल। तरी आपलं हनुमान मंदिर वाडीतलं आणि स्लॅबचं काम छान रीतीने चालू आहे। पूर्ण स्लॅब झाला की नंतर दाखवतो, तोपर्यंत आपण मंदिरामधून दर्शन घेऊन येऊया। आरती चालू आहे तिकडे। तर ही वाडी वनगेवाडी आणि वनगेवाडीमध्ये मामाच्या वाडीमध्ये महाशिवरात्री उत्सव चांगल्या प्रकारे केला जातो। तर आता पूजा झाले जस्ट आणि आरती चालू आहे। गडावर होतो समोर, होय।
तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. तुझे नको गुणवंता अनंता, रघुनायका मा गणेशा. मोर्या मोर्या मी बाळकाने, तुझीच सेवा करू काय गाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा तुझा कोटी. ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी देवी तो मस्तक त्या ठिकाणी, तिथे शत्रू तुझे पाय दो. कैलास राणा शिवचंद्र मोरे, फणींद्र माता मोठी झाली. कारंज सिंधू बहुदुःख आहे, तुझ वीण शंभू मज कोण तारी. उडाला कपी तो उडाला, लंकेशी जाऊन विचार केला. नमस्कार माझा तया मारुतीला. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इकडे या मामी. मामी काय आता काय, मी कधीपासून आलो. जेवण बनवणारी टीम कुठे आहे? इकडे जेवण बनवणारी टीम आहे. नमस्कार. होय जरा लेट झाला, गडावरून आलो रे आता जस्ट. इकडे जेवणाची पूर्ण तयारी सुरू आहे. चला हे जेवण वाढायला चला पटापट पटापट. कोशिंबीर बनवायला घ्या. जस्ट आरती झाले आणि इकडे महाप्रसादाची तयारी सुरू झाली. दुपारी जेवल्यानंतर स्त्रियांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, तर ते हळदी कुंकू आता मंदिरात घेऊन आलेत. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. या या या. नमस्कार. आई वाघजाई देवीचं मंदिर आणि पहिलं हळदी कुंकू इथे वाघजाईला दिलं जातं. त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल. तर इकडे आपल्या या 6 बहिणी, इनावी देवी, चवटकरीण, चंडकाई देवी, वाघजाई, मानाई देवी, जुगाई देवी आणि बाजीबावा. आणि 7वी बहीण आहे भराडी देवी, तिचं मंदिर आहे जंगलामध्ये. जमलो. चला आंबे 5 दगड्या मारल्या नाही, मन नाही भरलं. आंबे पाडलेले बा फायनली. चला आंबे खात खात जाऊया. कैऱ्या खायला मजा येतात. तर ह्या काय आंबे पिकायला लागले मग काय ह्याच्याकडे पण बघणार नाही, तो पण आपलं कैऱ्या खाऊन घ्यायच्या. आंबट लागला ते कैरी, ती कैरी रे. त्या वर्षीचा पहिला आंबा खाल्ला आम्ही मस्त. मी इलेक्शनच्या दिवशी खाल्ला होता. चला अजून एक गावची ओळख पेप्सी. कैऱ्या पण आहेत आणि आता पेप्सी पण. मधुर कुठली तरी आहे. ही पहिली 1 रुपयाला भेटायची, 2 रुपये भेटायची. हां 5 रुपये द्यायला लागतात. 5 रुपये भेटतात. मगाशी मंदिरातून घरी आलो, नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान पद्धतीने झाला. दिवसभर आहे ना वनगेवाडी निवळी या महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर पण होतं. त्याचा लाभ बऱ्याच जणांनी घेतला. आणि गावाला असे जेव्हा कार्यक्रम असतात, गणेश जयंती असो, महाशिवरात्री असो, हनुमान जयंती असो किंवा वाघजाई मंदिरात काही उत्सव असू देत, आरोग्य शिबिर किंवा रक्तदान शिबिर अशा गोष्टी केल्या जातात, जेणेकरून काहीतरी गावच्या लोकांना पण त्याचा फायदा होईल. आता मंडळी संध्याकाळची वेळ आहे, हरिपाठ आता चालू होईलच. चला हरिपाठाला जाऊया. त्याच्यानंतर
महाप्रसाद असेल, महाप्रसादाचा वगैरे लाभ घेऊ. त्याच्यानंतर मग घरी येऊ.
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा. चला आरती झाले आणि आता महाप्रसादाचा सर्वजण लाभ घेत आहेत. चला फायनली घरी आलो आहे. तर महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. आता घरी आले, रात्री जागर असणार आहे. तर छान असा दिवस. अर्ध्या दिवसातूनच मी महाशिवरात्रीचा कार्यक्रम जॉईन केला, कारण प्रचितगडावरती मोहीम पण होती. त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला येतीलच आता उद्यापासून. तर चला म्हणजे रात्र झाले. हा आमच्या निवळे गावातील महाशिवरात्रीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. सर्वजण एकत्र असतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि असे जेव्हा कार्यक्रम असतात, महाशिवरात्री म्हणा, बाकीच्या जयंत्या आहेत, उत्सव असतात, तेव्हा सर्व कोकणवासी एकत्र येतात, तेव्हा गाव भरून जातं, वाडी भरून जाते. आता उद्या परत प्रत्येकजण आपापल्या कामाला रुजू होईल. असं म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.